निष्ठावून बंडखोरी केलेली आहे. त्याच्यावर काही कारवाई केली पक्षाने? नाही, जेव्हा तिकीट वाटप झालं त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्या त्याच्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या भूमिका तीव्र असतातच. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला संधी मिळाली पाहिजे, पण एका एका पदासाठी एकालाच संधी मिळू शकते आणि त्या हेतूनं भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आदरणीय संभाजी भैया असतील, अभिमन्यू भैया असतील, रमेश कराड असतील, डॉक्टर अर्चनाताई असतील, आदरणीय मुरुमकर साहेब असतील, सर्वांनी सर्व जे अपक्ष म्हणून उमेदवार थांबले होते त्यांना समजवण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवस बावनकुळे साहेब आल्यानंतर सुद्धा हा प्रयत्न झाला, परंतु शेवटी पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा आहे. पक्षशिस्त ती अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी म्हणजे कार्यकर्ते म्हणून ते वावरत असताना आज अपक्ष म्हणून जेव्हा ते उमेदवार थांबतायत त्याच्यामध्ये पक्षहित जोपासण्याचं काम होत नाहीये आणि त्या अनुषंगानं पक्षानं कोर कमिटीनं निर्णय घेतलाय की त्यांना 6 वर्ष पक्षाच्या माध्यमातून निलंबित करण्यात आलेलं आहे. किती संख्या किती? 18 त्या ठिकाणी कार्यकर्ते ज्या पक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्या सर्वही कार्यकर्त्यांचं निलंबन झालेलं आहे. पूर्वी अनेक कार्यकर्ते असे होते ज्यांनी अपक्ष म्हणून जरी थांबले त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती भारतीय जनता पार्टीला आपलं समर्थन दर्शवलं, पाठिंबा दिला. ते कार्यकर्ते वगळून इतर कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी निलंबन झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.